वसई किल्ल्यातील ऐतिहासिक मत्रीच ख्रिस्त मंदिर येथील मनोरा आणि गाभाऱ्याच्या छताचा काही भाग अखेर कोसळला आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र केंद्रीय पुरातत्व विभागाच्या दीर्घकाळाच्या दुर्लक्षामुळे सुमारे 500 वर्षांचा ऐतिहासिक वारसा धोक्यात आल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे। विशेष म्हणजे न्यूज अँड इन्फोने 2 जून रोजीच या वास्तूच्या धोकादायक अवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते। त्या वृत्तात किल्ल्यातील पोर्तुगालीन इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सुमारे 490 वर्षे जुन्या फ्रान्सिस्कन चर्चच्या मुख्य गाभाऱ्याला आणि कमानीला मोठ्या भेगा पडलेल्या असून आगामी पावसाळ्यात ही वास्तू कधीही कोसळू शकते असा इशारा देण्यात आला होता। मात्र त्यानंतरही पुरातत्व विभागाकडून कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आली नाही। आज मनोरा आणि गाभाऱ्याच्या छताचा भाग कोसळल्याने न्यूज अँड इन्फोने व्यक्त केलेली भीती खरी ठरली। स्थानिकांच्या मते या वास्तूची गेल्या अनेक दशकांपासून कोणतीही डागडुजी झालेली नाही, त्यामुळे पावसामुळे बांधकाम अधिक कमकुवत होत गेले आणि अखेर हा भाग कोसळला। धक्कादायक बाब म्हणजे दररोज सकाळी 7 ते 10 या वेळेत या परिसरात अनेक स्थानिक युवक क्रिकेट खेळतात। तसेच दिवसभर अनेक पर्यटक आणि कॉलेजमधील तरुण तरुणी या धोकादायक वास्तूमध्ये वावरत असतात। तरीही केंद्रीय पुरातत्व विभागाने येथे कोणतेही धोक्याचा इशारा दिलेला फलक किंवा प्रवेशबंदी किंवा सुरक्षा व्यवस्था केलेली नाही। स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त करत पुरातत्व विभागाने तातडीने उर्वरित ऐतिहासिक वास्तू सुरक्षित कराव्यात, परिसरात प्रवेशबंदी करावी आणि वारसा संवर्धनासाठी तातडीची दुरुस्ती हाती घ्यावी अशी मागणी केली आहे। गेल्याच वर्षी जंजिरे वसई किल्ल्यातला बंद दरवाजा किंवा दर्या दरवाजा कोसळून पडला। त्याच्यामुळे इतिहासाची एक फार मोठ्या प्रमाणावरती हानी झाली आणि नुकत्याच झालेल्या पावसामध्ये ऐतिहासिक मत्रीच चर्च, ज्याला आपण सर्वजण चक्रीमाडी जिना असं म्हणतो, त्या चक्रीमाडी जिन्याचा सर्वोच्च जो भाग आहे मनोऱ्याचा तो कोसळून पडला। केंद्रीय पुरातत्व विभागाला गेले अनेक वर्ष या संदर्भातले डागडुजीसाठी आम्ही पत्रव्यवहार केला होता। या संबंधात दुर्गमित्रांनी उपोषणसुद्धा केलं होतं, निदर्शनंसुद्धा व्यक्त केली होती। पुरातत्व विभागाने या तटबंदीवरची किमान झाडं तरी मोकळी केली असती तर कदाचित हा भाग किंवा खिडकीचा जो मोठा मनोऱ्याचा भाग आहे तो कोसळला नसता। किल्ल्यातल्या इतर वास्तू देखील याच अवस्थेमध्ये जाण्याचा जो धोका आहे त्या संदर्भात काय करता येईल या संदर्भात पुरातत्व विभागाची भेट घेऊन त्यांना कुठल्या प्रकारचे उपदेश करता येईल याचा विचार करूया।